नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील रहिवासी असलेल्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मोहित समाधान पाटील वय 20 हा दोंडाईच्यावरून एस.टी. बसमधून उभ्याने प्रवास करत होता. समोर त्याला एका वयस्कर इसमाच्या बॅगेतून 2 महिला शिताफीने पैसे काढत असल्याचे दिसले. त्याने लगेच आरडाओरडा केला आणि एस.टी. सरळ देवपूर पोलीस स्टेशनला घेतली. 2 सराईत महिला आरोपींना अटक करण्यात आली असून मोहित पाटील या तरुणाने दाखवलेल्या सावधपणामुळे पोलिसांनी आरोपी महिलांकडून तब्बल 4,09,500 रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी याबद्दल मोहित पाटीलचा सत्कार केला आहे. मी धनंजय पाटील पी.आय. देवपूर. आज सकाळी 10:30 ते 12:30च्या दरम्यान नंदुरबार ते धुळे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या साठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते. दोंडाईच्याहून ते बसले. त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे तो. आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या. त्याच्यासोबत लहान बाळं पण होते 2. आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली, त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी. तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले. आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं. त्यांनी लगेच त्या बाबतीत आरडाओरड केला की पैसे काढत आहे, पैसे चोरत आहे म्हणून. त्यामुळे तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते. जवळपास 4,10,000 रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली. ती बस तशीच देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली. देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडतीमध्ये ते 4,10,000 रुपये रक्कम मिळाली. आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या 2 महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे. अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात. तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.